आता आपण जाऊया थेट नाशिकमध्ये। नाशिकच्या मानाच्या पहिल्या गणपतीच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केली। रविवार पेठेतल्या कारंजा इथला चांदीचा गणपती म्हणजे नाशिकचा मानाचा पहिला गणपती। 251 किलोची गणरायाची आकर्षक मूर्ती आणि त्यावर 4 किलो सोन्याची आभूषणं, यामुळे हा गणपती भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र असतो। मोठ्या उत्साहात या गणरायाचं आगमन झालं असून भाविकांनी आता दर्शनासाठी रांगा लावल्यात। नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरात असलेल्या शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीनं मानाचा राजा गणपतीची मनोभावे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। नाशिक शहरातल्या सर्वात मोठी मूर्ती म्हणून या गणरायाची ओळख आहे। तब्बल 28 फूट उंच असलेली ही गणरायाची मानाची राजाची मूर्ती आहे। शीश महाल मध्ये या मानाच्या राजाची प्रतिष्ठापना करण्यात आली। तर आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडे। सागर, खरं तर मानाचा हा नाशिकमधला पहिला गणपती आहे। कशा पद्धतीने यंदा तयारी करण्यात आली आणि भाविकांच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात रांगा पाहायला मिळतात? नक्कीच मी नाशिकच्या अशोकस्तंभ परिसरात असलेल्या मानाचा राजा या गणपतीच्या समोर आहे। तिथं बघितलं तर शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीनं हा नाशिक जिल्ह्यातला सर्वात मोठी मूर्ती म्हणून या मानाच्या राजाची ओळख आहे। तब्बल 28 फूट असलेली ही मूर्ती या दृश्यांमध्ये जर बघितलं तर ह्या गणरायाला फेटा घालण्यात आलेला आहे। 5 किलो चांदीचे आभूषण ह्या गणरायाला आभूषणं घालण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर सोन्याचं पदक, अशा पद्धतीनं ह्या गणरायाची नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात या प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। खरं तर नाशिक जिल्ह्यातील अनेक मंडळांकडून वेगवेगळ्या पद्धतीचा गणेश उत्सव साजरा करत असताना या गणरायाची एक वेगळीच ओळख आता आपल्याला पाहायला मिळते आहे। शीश महलमध्ये खरं तर गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर याच मंडळाचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल? खरं तर आपली ओळख आहे की 28 फूट म्हणजे सगळ्यात मोठी मूर्ती म्हणून आपल्या गणरायाची ओळख आहे आणि त्याचबरोबर 5 किलो चांदीचे आभूषणं ह्या मूर्तीला घालण्यात आलेले। खरं तर ह्या मंडळाला 49 वर्ष मध्ये आपण जात आहे। पूर्वी 15 वर्षापूर्वी जेव्हा नाशिककरांना मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी मोठा उत्सव आणि मोठा गणपती बघण्यासाठी जावं लागत होतं, तर आपल्या नाशिककरांना नाशिकमध्येच का ही सोय उपलब्ध होऊ नये म्हणून आम्ही मंडळाने निर्णय घेऊन ह्या मानाच्या राजाची स्थापना करून तब्बल 28 फुटाची मूर्ती दरवर्षी आम्ही स्थापन करतो। अनेक मंडळाच्या ह्या 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये रक्तदान शिबिर असो, चित्रकला स्पर्धा असो व इतर अजून जे समाज उपयोगी गोष्टी आहेत त्या हे मंडळ दरवर्षी राबवत असतं। खरं तर ह्या मूर्तीकडे जर बघितलं तर सगळ्यात मोठी मूर्ती म्हणून या मानाच्या राजाची ओळख नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। अनेक भाविक या मानाच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी जिल्हाभरातून येतात आणि मनेभावे पूजा करतात। नक्कीच सागर, धन्यवाद। तुम्ही सुद्धा आम्हाला या बाप्पाचं दर्शन घडवलं त्याबद्दल।